नाशिक ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी मोहीम राबवत तब्बल 1,12,14,00,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर गांजा जप्त केला. मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर करण्यात आलेल्या ऑल आउट नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलैच्या रात्री ते 14 जुलै 2026च्या पहाटेच्या दरम्यान पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचं एक पथक टोल नाक्यावर नाशिक बाजूकडून मालेगावकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांची तपासणी करत होतं. पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक संशयास्पद पिकअप वाहन क्रमांक MH6BG1776 थांबवलं. वाहनाची प्राथमिक तपासणी केली असता पाठीमागे शेती उपयोगी प्लास्टिक कॅरेटच्या आडोशाला निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्या आणि विविध रंगाच्या गोण्या लपवून ठेवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. चालकाकडे विचारपूस केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. संशय बळावल्यानं पोलिसांनी एक पिशवी उघडून पाहिली असता त्यातून अंमली पदार्थांचा तीव्र उग्र वास आला. NDPS कायद्यानुसार यावेळी कारवाई करण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस पथकानं तात्काळ पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 2 शासकीय पंच आणि वजन काटाधारक यांना पाचारण करून घटनास्थळी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. संशयित वाहन चालकाची ओळख राहुल शांताराम पाटील वय 33 राहणार मुकटी तालुका जिल्हा धुळे अशी पटली आहे. तपासणी दरम्यान पोलिसांनी आरोपीला NDPS कायद्याच्या कलम 50 अन्वये कायदेशीर नोटीस देऊन त्याची व वाहनाची झडती घेतली. झडती दरम्यान चालकाचं पॅन कार्ड, मोबाईल आणि डॅशबोर्डवरून योगेश विलास पाटील राहणार कासोदा जळगाव यांच्या नावाचं आधार कार्ड मिळून आलं. फॉरेन्सिक पथक आणि वजन काटाधारकाच्या मदतीनं जप्त केलेल्या मुद्देमालाचं वजन आणि मोजदाद करण्यात आली. पिकअप वाहनातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये एकूण 38 वेगवेगळ्या गोण्या आणि प्लास्टिक पिशव्यांमधून 535.150 किलोग्राम गांजा, बाजारभाव 20,000 रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण 1,06,03,000 रुपये, तसेच वाहनं आणि इतर वस्तू 5 लाख रुपयांचं पिकअप वाहन, 10,000 रुपयांची रिअलमी कंपनीचा मोबाईल, प्लास्टिक कॅरेट आणि पाकिट, एकूण मुद्देमाल 1,12,14,00,000 रुपयेचा जप्त करण्यात आला. दरम्यान फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत सर्व 38 अंमली पदार्थांचे आर्टिकल आणि इतर साहित्य रीतसर सीलबंद करून घेण्यात आले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमराज सीताराम बैरागी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून संशयित आरोपी राहुल शांताराम पाटील याच्या विरुद्ध गुंगीकारक औषधं आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(क)(20)(ब)(2) क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक D स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि पोलीस निरीक्षक गणेश यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोर या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या तस्करीत आणखी कुणाचा हात आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.